धर्मांतराच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांची टीका आहे। काही उंच काही बुटके फार बोलतात, आता कुठे आहेत ते? विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। काही उंच काही बुटके फार बोलतात, ते आता कुठे आहेत? बुटके सुटके ते यावर बोलत नाही। तेच जर एखादा दुसरा धर्माचा माणूस असता तर रान उठवलं असतं ना। हे भोंदूगिरी करून, हे धर्माच्या नावाचा वापर करून, देवाच्या नावाचा वापर करून अशा पद्धतीनं महिलांचं शोषण होताना ह्या ज्या काही स्वतःला धर्मवादी म्हणवतात, धर्मवादी नाहीच ते, मुळात मतवादी आहेत। मतांसाठी मांडलेला तो बाजार त्यांचा आहे, तो धंदा आहे। पण ते बनवतात, ते चुप्प काय, ते गपचूप काय, त्यांच्या तोंडाला स्टील काय लागलंय? त्याच्यामध्ये हिंदू समाजाने खरातचं समर्थन केलं नाही, पण कदाचित वडेट्टीवारचं धर्मांतर झालेलं आहे म्हणून त्याला वाटत नाही की बाबा या MNC मधल्या माता मुलींसाठी आवाज उचलावं। संतोष देशमुखांच्या पत्नीनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। गावकऱ्यांच्या इच्छेमुळे उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल केल्यानंतर अश्विनी देशमुख यांची प्रतिक्रिया आहे। गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या इच्छेसाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे। अण्णांनी पण जोपर्यंत होते तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत गावकऱ्यासाठी, जनतेसाठीच त्यांनी हे जीवन गमावलेलं आहे त्यांचं। आणि मी पण जोपर्यंत होईल तोपर्यंत गावाने इच्छा दाखवलेली आहे, त्यांची पूर्ण सेवा करेन। मसाजोग ग्रामपंचायत पोटनिवडणूक आणि या ठिकाणी उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी अर्ज दाखल केलाय। लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे। स्वरूपानंद देशमुख यांची ही प्रतिक्रिया आहे। 9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुखचे निर्गुणपणे हत्या झाली। त्या प्रकरणात पहिल्या दिवशीपासून गावातल्या प्रत्येक व्यक्तीनं त्यांच्या पूर्णपणे खंबीरपणे लोक पाठीशी उभे राहिले। त्यावेळेस कुठल्याही गावातल्या माणसानं जात भेद गटपट कुठेही बघितलं नाही। त्यावेळेस आमच्या सगळ्या गावाचा एकच उद्देश होता, संतोष देशमुखला न्याय द्यायचा। तो आजही आहे आणि उद्याही आमच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीची तीच मागणी असेल की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचं गाव पूर्णपणे एक आहे। परंतु हा राजकीय भाग आहे, राजकीय भागामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार आहे। त्याच्यामुळे माझी इच्छा आहे निवडणूक लढण्याची, त्या दृष्टिकोनातून मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।